चलो तुळशीचं रोपटं देऊन त्यांनी रायझिंग सन या क्रीडा मंडळाचा सत्कार करावा. उदय श्रीवास्तव. रायझिंग सन क्रीडा मंडळ टाळ्यांनी आपण रायझिंग सन क्रीडा मंडळाचं अभिनंदन करावं. नमस्कार. संदेश कोंडविलकर धीरज हां मनसेवाले. तसेच तृषांत. राजश्री छत्रपतींना मानाचा मुजरा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनाही मानाचा मुजरा. राज मित्र मंडळातील गल्लीतील सर्व रहिवासी सभासद कार्यकर्ते यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण मला या ठिकाणी मान सन्मान जो दिलात हे आमंत्रित केलात त्यासाठी धन्यवाद. राज मित्र मंडळातील सर्व आमचे मित्र परिवार एकदम धडाडीचे सगळे कार्यकर्ते आणि त्यांच्याबरोबर मार्गदर्शक आमचे चौकीदार साहेब. त्यामुळे गल्लीत काहीच कमी राहिलेली नाही आहे कारण तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणारेच गुरु तुम्हाला लाभलेले आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही पुढे चाललेला आहात. त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये आम्ही पण घडतोय आणि राजकारणात काहीतरी करायला बघतोय आणि देवाच्या कृपेने सत्यनारायणच्या चरणावर नतमस्तक झालोय आज की त्याच्या आशीर्वादानेच या वॉर्डमध्ये या विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गरज तुम्हाला लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही तुमच्या नक्कीच सहकार्याला उभे राहू. जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला आवाज द्याल या ठिकाणी आमची उपस्थिती तुम्हाला दिसेल आणि आम्ही आरोग्य असो शैक्षणिक असो या सांस्कृतिक क्रीडा काही असो तर नक्कीच आम्हाला एकदा चान्स द्या. आम्हाला आवर्जून सांगा. आम्ही आमच्या जेवढे प्रयत्न करू आणि आमच्याने जेवढं होईल तेवढं सहकार्य तुम्हाला करू. आणि राज मित्र मंडळाचं मी खरोखर अभिनंदन करतो की मला वाटतं सलग 8-10 वर्षांनी पूजा ज्या गल्लीमध्ये झालेली आहे. असंच तुम्ही पुढाकार व्हा आणि अनेक उपक्रम या गल्लीत राबवा. रहिवाशांच्या मदतीला उभे राहा. तर त्याबरोबर आमची तुम्हाला साथ आहेच पण पुढील पण काही गरज लागली तर नक्की आम्हाला आवाज द्या. आम्ही तुमच्या बरोबर असो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. प्रत्येक साई होता एक स्वप्न असतं की देवीच्या साईनाथांचं दर्शन घ्यावं. एखादं साईबाबाचं सुंदर मंदिर आपल्या घरासमोर असतं तर आता इकडचे गणपती मंदिर म्हणा जागृतचा राजा म्हणा किंवा एखादा आपला पत्री विभागात जे मंदिर असतं ते म्हणा लोक येता जातात. धन्यवाद. धन्यवाद.
मला माहित नाही पण लोक असं म्हणतात की 10 वर्षांनी का 12 वर्षांनी काहीतरी पूजा झाली. मी माहीत नाही कारण मी 2011ला इथे राहायला आले. पण मी माईक ह्याच्यासाठी हातात घेतलंय की राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या कार्यक्रमाला जशी म्हणजे आनंद मिळतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जे आपण मराठीत म्हणतो की ब्रह्मानंदी टाळी लागली ती खरोखर लागली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आमच्या गल्लीमध्ये राम आणि पांडुरंग कुठेतरी आहेत आणि त्या ऐकतायत सगळं. धन्यवाद धन्यवाद. तर तुम्ही इथे आलात 2 शब्द बोललात. चला तर गेल्या गणपतीमध्ये कोकणात गेलो होतो. पुन्हा एकदा कोकणाचा माहोल इथे क्रिएट करूया. सरळ पोहोचूया चारकोप टू कोकण आणि मालवण.
आणि 3-4 दिवस नाही राहिलो तर गणपती उत्सव झाला असं वाटत नाही. हाच फील परत एकदा आपल्यापर्यंत पोहोचवायला. इथे चारकोपची मंडळी किती आहेत, चारकोपच्या गाण्याची मंडळी किती आहेत? हा टायमिंग पहिला मेंबर्सचं आणि रहिवाशांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अरे वहिनी आले माझी जगा शेवका कुठे तर वहिनी सल्लागार 2 बसणार आणि आम्ही मागे काही अडचणींमुळे शक्य होत नव्हतं. आज 12 वर्षाच्या तब्बल प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा मंडळामध्ये तोच जोश आणि तोच जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे निखिल दादा, काकी आणि सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत व्हायला पाहिजे. प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन राजमित्र मंडळाने तुझी सत्यनारायणाची पूजा आयोजित केलेली आहे. खरं तर मी आज RSC रस्ता क्रमांक 13चा रहिवासी आहे आणि मला आठवत आहे की साधारणपणे 10 ते 12 वर्षापूर्वी इथल्या काही मंडळींनी एकत्र येऊन या पूजेचा कार्यक्रम सुरू केलेला होता. पण काही अपरिहार्य कारणामुळे हा पूजेमध्ये खंड पडला. खरं म्हणलं तर एकत्रीकरण किंवा एकत्र येणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि मला वाटतं आज या शुभदिनी इथली सगळी तरुण मंडळी आपल्या संस्थेतील सगळ्या संस्थेतील सभासदांना एकत्र घेऊन आज एकत्रित झालेली आहेत आणि आज या शुभदिनी हा शुभारंभ झालेला आहे असं मी म्हणेन. आज गुडेकर वहिनी इथे उपस्थित आहेत. आम्ही RSC रस्ता क्रमांक 13चे सर्व रहिवाशी आज जे रात्री सुखाने झोपतो आहोत पावसाळ्यात ते गुडेकर वहिनींमुळे. कारण मला आठवतो 1992-93चा काळ की थोडासा जरी पाऊस पडला तरी घराच्या जमिनीतून झरे लागायचे आणि त्यावेळेला गेले त्यावेळेचे 92-93 पासून ते साधारणपणे 96-97 पर्यंत 5-6 वर्ष या RSC रस्ता क्रमांक 13च्या सर्व रहिवाशांनी काय पद्धतीने घरामध्ये दिवस काढले ते आम्हाला माहिती आहे. पण त्यानंतर गुडेकर वहिनी ज्या वेळेला नगरसेवक झाल्या तेव्हा त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये पहिला जो प्रस्ताव मांडला तो अखिलच्या नाल्याचा मांडला आणि तो अखिलच्या नाल्याचा जवळजवळ मला वाटतं वहिनी 5 ते 6 करोड रुपयाचा हा प्रोजेक्ट होता की इथनं जो नाला निघाला तो पार गोराई क्रीक पर्यंत जाऊन मिळाला आणि आज गेले 25 वर्ष थोडासा जरी मोठ्याने जरी पाऊस पडला अत्यंत भरघोस असा पाऊस पडला तरी आम्ही सुखाची झोप जी घेतोय ते गुडेकर वहिनींमुळे. 1992चा तो काळ आठवतोय की ज्या वेळेला दंगल सुरू झालेली होती त्यावेळेला गुडेकर वहिनी आणि गुडेकर साहेब हे संपूर्ण या चारकोपच्या पाठीशी होते आणि तोच वारसा आज
निखिलही आज पुढे चालवतोय. निखिल शाखा प्रमुख झाल्यापासून दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस आणि वर्षाचे 365 दिवस हा जनसेवेसाठी अर्पण केलेला निखिल, आणि निखिलच्या माध्यमातून या पूजेला एक बळ मिळालं की निखिलला आमची सगळी जी ही कार्यकर्ती मंडळी दिसत आहेत ती जाऊन भेटली की दादा आम्ही असं पूजेचं प्रयोजन करतोय, तर तुझं पाठबळ, आशीर्वाद, वहिनींचा आशीर्वाद असावा. आणि त्या माध्यमातून आज ही सत्यनारायणाची महापूजा आणि सगळ्या मुलांचं एकत्र येणं हे अत्यंत महत्वाचं आहे, ते आज घडलेलं आहे. या सर्व मंडळींना, या सर्व मुलांना आज जसे एकत्र राहिलेले आहात तसे कायमस्वरूपी एकत्र राहा. RSC रस्ता क्रमांक 13चं आणि राजमित्र मंडळाचं नाव असंच उज्ज्वल करा. आपल्या हातून हे समाजसेवेचं जे व्रत घेतलेलं आहे ते व्रत कोणतेही खंड न पडता निश्चितपणे आम्ही सर्व मंडळी जी आहोत ती सर्व मंडळी तुमच्या पाठीशी राहणार आहोत आणि भविष्यामध्ये या राजमित्र मंडळाचं नाव आपण असंच उज्ज्वल करा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं RSC 13 वगैरे आमच्या लक्षात नाही, आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की राजगल्ली. खरं म्हणजे जसं आम्ही चारकोपच्या राजाची म्हणा किंवा चारकोपच्या मोराची जशी आतुरतेने वाट बघत होतो इतके वर्ष, तसंच राजमित्र मंडळ गल्लीच्या पूजेचीही वाट बघत होतो. किती वर्ष मी काकांच्या असं मागे होतो की आपली मुलं भेटली, मुलं अरे करा काहीतरी कार्यक्रम करा. आम्ही चारकोपच्या राजा म्हणा किंवा शाखा प्रमुख म्हणून आम्ही सगळे एकत्र आले आणि खूप छान पूजा वगैरे केली आणि भजन मंडळीचे खूप खूप आभार. आणि खरंच खूप छान मजा आमच्या चारकोपच्या राजालाही येतात ते. आणि खरं सगळ्या यंग मुलांचा एक सत्कार करायचा मला खूप बरं वाटलं की या इतक्या वर्षानंतर जवळजवळ 12-13 वर्षांनंतर पूजा झाली आपल्याकडे आणि ही कंटिन्यू राहणार. ही जबाबदारी माझीही आणि तुमचीही. छत्रपती महाराजांना वंदन करून आदरणीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन आणि माननीय उद्धवजी आणि आदित्य साहेब यांना नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सर्व अखिल गल्लीतले सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि जास्तीत जास्त हजर आहेत त्या महिला, यांना सगळ्यांना जय महाराष्ट्र. मुलं आहेत पण ती जरा उजव्या बाजूला आहेत त्यामुळे दिसत नाही आहेत मला, पण मी खरोखर राजमित्र मंडळाचं अभिनंदन करणार आहे. मी नगरसेवक झाल्यापासून माझी एक इच्छा होती, आज सांगते तुम्हाला की प्रत्येक सोसायटीत पूजा करण्यापेक्षा प्रत्येक गल्लीने एक पूजा करावी आणि ते माझं स्वप्न आज राजमित्र मंडळाने पुरं केलं. खरोखर असं वाटायचं एक गल्ली एकत्र होऊन एक पूजा का नाही करत. प्रत्येक सोसायटीत पूजा करण्यापेक्षा एक गल्लीची जर सोसायटी, आज बघा काय सुंदर वातावरण आहे इकडे, सगळे जर हौशीने येत आहेत, एकमेकांची गाणी म्हणतात. आपले हे लोकांनी काय सुंदर गाणी म्हटली आणि हा जो आनंद आहे हा गल्लीच्या सगळ्या लोकांना मिळतो. आणि मग त्याच्यामध्ये जी मजा आहे ती एक एक सोसायटीच्या करण्याचं हे नाही, आपल्या बजेटच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक चांगलं हे निर्माण होईल की नाही ह्या बजेटमध्ये आपण एवढा सुंदर कार्यक्रम घेऊ शकतो. बघा ह्याच्या पुढे राजमित्र मंडळ दरवर्षी त्यांची प्रत्येक कार्यक्रमाची रूपरेषा बदलत जाईल आणि इतकी सुंदर होईल की संपूर्ण चारकोपमध्ये त्याचं हे उदाहरण होईल की बघा यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम केला. एक गल्लीचा एक सत्यनारायणाची पूजा, एक गल्लीचा एक कार्यक्रम, फार सुंदर झाला. अतिशय अभिमान वाटावा असा राजमित्र मंडळाने आज कार्यक्रम घेतलेला आहे. खरं मी जेव्हा हे कार्यक्रम मला निखिलने सांगितलं मग मी असा कार्यक्रम घेत आहे, तेव्हा मी त्याला म्हटलं अरे हा हे प्लॅनिंग झालं कधी. नाही म्हणे सुशांत ह्याचे वडील आहेत ना, कीर्तनचे वडील तुम्हाला आज एक आठवण करून देणार आहे. 15 मिनिटं ह्या गल्लीमध्ये पाणी भरलं, 15 मिनिटं पाऊस पडला का पाणी भरायचं. कीर्तनचे वडील ह्या सगळ्या अखिल गल्लीच्या सगळ्या सेक्रेटरीना चेअरमनला घेऊन माझ्या दाराकडे यायचे आणि माझे मिस्टर काय म्हणायचे माहितीये, ते आले ते त्यांच्याकडे न्याय मागायला तुझ्याकडे आले. ज्या दिवशी तू ह्या अखिल गल्लीचा न्याय निवाडा देऊन त्यांना सुखाने जगायला देशील त्या दिवशी तू खरी नगरसेविका झाली. खरोखर सांगते तेव्हापासून मी त्या कामाला लागले
की मुंबई महानगरपालिकेकडे सतत ह्याची मागणी केली की ह्या नाल्याचं रुंदीकरण करा, माझे एवढे लोक सफर होत आहेत. माननीय कुंठे साहेब तेव्हा ॲडिशनल कमिशनर होते, त्यांनी मला इतक्या चांगल्या पद्धतीने म्हणजे हे केलं की त्यांना माहिती आहे ही बाई ऐकणार नाही, ही कोणाच्या बापाची नाही. त्याने अधिकाऱ्यांना बोलून सांगितलं ह्या बाई कोर्टात जातील आणि कोर्टात आपण केस हरलो तर तुम्हाला सगळ्यांना राजीनामे द्यावे लागतील, कारण त्यांच्या घरात शौचालयात पाणी येत आहे. फोटो दाखवले मी त्यांना. आणि किर्दरच्या वडिलांनी तर माझा एवढा पिछा केला. ज्या दिवशी मी ह्या अखिल नाला बांधायला सुरुवात केली त्या दिवशी मी त्यांना सांगितलं साहेब तुम्ही जिंकलात, मी नाही जिंकले. आणि खरोखर ते माझ्या मागे असायचे. आज मला त्यांची आठवण आहे की नाही वहिनी काहीतरी करा पण आम्हाला सुखाने इथे जगू द्या. आणि शशांकनी सांगितलं तसं की मला मुंबई महानगरपालिकेने ह्याच्यामध्ये पहिलं माझं कार्य इथे होतं की अखिल नाला बांधायचं आणि ते मी पूर्ण केलं. आणि त्याच्यानंतर 3 टर्म आपण मला प्रचंड मताने निवडून दिला, हे तुमचं सगळ्यांचं क्रेडिट आहे. आणि म्हणून सांगते आज 3.5 वर्ष मी नगरसेविका नसले तरी तुमच्या एकजुटीने तुमच्या आवाजाने अजून सुद्धा मी कामं करून घेते. हे सगळं क्रेडिट तुमचं आहे, माझं नाही. त्यांना माहिती आहे की एक गुडेकर वहिनी उतरली तर अख्खं 4 कप आमचे त्यांच्या मागे आहे, तेव्हा हे काम करून द्यायलाच पाहिजे. आणि म्हणून रस्ते म्हणा, स्ट्रॉंग वॉटर ड्रेन म्हणा, सगळी कामं माझी आहेत तशीच चालली आहेत जी मी पास करून घेतलेली आहे. लोक त्याची बोर्ड काय लावतात ते बघू नका, माझ्याकडे पत्र आहेत की ही मी पास करून घेतलेली आहे. आणि मी सगळ्या सोसायटीला ती पत्र दिलेली आहे की हे रस्ते, हे गटार, हे सगळं मी पास करून घेतलंय. ऑक्टोबरपासून त्याची सुरुवात होईल म्हणून माझ्याकडे प्रूफ आहे. तेव्हा मला एवढंच सांगायचं आहे, ह्या चारकोपचं नंदनवन करण्यामागे एकट्या गुडेकरवेणी किंवा निखिल ह्यांचा आधी हे नाही आहे, तर तुमच्या सगळ्यांचं पार्टिसिपेशन ह्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मी तुमची नगरसेविका माहिती नाही आता पुढे कोण नगरसेवक होईल, माननीय उद्धवजी ज्याला करतील त्याला आपल्याला नगरसेवक म्हणून, कारण गेल्या मला वाटतं 6 टर्ममध्ये आपल्याकडे शिवसेनेचाच नगरसेवक झालेला आहे. तेव्हा ही शिवसेनेची श्रद्धा कधीही कोणी सोडू नका, कारण ह्या शिवसेना एका शब्दावरती हे आपलं चारकोप आहे हे पण विसरू नका. मला फक्त तुम्हाला एवढीच विनंती करायची आहे, आज आपण गेल्या 20 वर्षापूर्वीचं चारकोप बघा आणि आताचं चारकोप बघा. लोक चारकोपसाठी वेडी होत आहेत. लोक म्हणतात चारकोपसारखी सुंदर जागा नाही. हेच आपलं क्रेडिट आहे आणि हे तुमचं क्रेडिट आहे की नाही. या चारकोपचं नाव सगळ्या मुंबईमध्ये फेमस आहे. डेव्हलपमेंट होताना म्हणा, छान डेव्हलपमेंट होते. ज्यांनी छोट्या रूम घेतल्या त्यांना आज बडे मोठे फ्लॅट मिळत आहेत. हे सगळ्यात मोठं पुण्य आहे तुमच्या लोकांचं की आज आपण सगळे फ्लॅटमध्ये राहायला जाणार आहोत. छान डेव्हलपमेंट होते. सगळ्यांनी सहकार्य करा आणि चांगल्या पद्धतीने आपलं चारकोप जसं गेले 25 वर्ष आपण डेव्हलप केलेलं आहे तशाच रीतीने आपण करूया. मी राज मित्र मंडळाचे परत एकदा आभार मानते की ही चांगली प्रथा त्यांनी इथे मांडून दिलेली आहे. असं जर प्रत्येक गल्लीनीच ठरवलं की नाही चांगल्या प्रकारे आपण एकत्र येऊ, एक पूजा घालू, सगळ्या लोकांना त्याचा आनंद लुटायला देऊ, तर आपलं चारकोप ह्याच्यापेक्षा नंदनवन येईल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा सर्व राज मित्र मंडळाच्या तरुण पोरं, मी ह्या बाजूला बघितलं नव्हतं म्हणून मुलांचं नाव घेतलं नव्हतं, तरुण पोरं सगळी एकत्र आली ना की एक वेगळा प्रकार असतो. लक्षात ठेवा, ज्या वेळेस तरुण पिढी एकत्र येते तेव्हा त्या विभागाचा उत्कर्ष हा जास्त जोराने होतो, कारण ते त्याच्या मागे असतात. आपण असं म्हणतो की नगरसेवक त्याला कारणीभूत असतो, त्यांचे पदाधिकारी असतो. नाही, त्यांच्याबरोबर त्यांचा तरुण वर्ग आणि महिलाही लागतात, ज्या इथे आता एवढ्या उपस्थित आहेत. हा खूप मोठा हे आहे. लक्षात ठेवा, कन्सेप्ट इतका चांगला आहे की राज मित्र मंडळाला मी 10 धन्यवाद देते की चांगली प्रथा आपल्या चारकोपमध्ये चालू केलेली आहे. पुन्हा एकदा अखिल गल्लीच्या सर्व लोकांचे धन्यवाद देते. आणि मला सांगणं एवढंच आहे की असाच आनंद, असाच प्रेम, असेच सगळ्यांनी एकत्र राहा असा तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करते. आणि एक आहे, मी शिवसेनेची नगरसेविका आहे, तेव्हा मी माझ्या पक्षासाठी असं बोलणारच की शिवसेना सुद्धा अबाधित ठेवा. मराठी माणसाला मुंबईमध्ये न्याय हवा असेल तर शिवसेना आपली हवी. लक्षात ठेवा,
10 वर्षानंतर आपल्याला शिवसेनेसाठी काहीतरी बोलावं लागेल असं करू नका. कारण आज बाळासाहेबांनी रुजवात करून दिलेला मराठी माणूस किंवा आपले हिंदू लोक ह्या ठिकाणी एकत्रित राहतात, म्हणून आपले चारकोपचं नंदनवन झालेलं आहे. हे कधीही विसरू नका, एवढी मला तुम्हाला विनंती करायची आहे. पुन्हा एकदा अखिल गल्लीतल्या सर्व लोकांना, राज मित्र मंडळांना आणि हे माझे गायक पाठी बसलेत त्यांना सगळ्यांना धन्यवाद देते. त्यांनी चारकोपचं गाणं इतकं सुंदर राजाचं गायलंय की आम्हाला वाटतंय की 2 तारखेच्या ऐवजी आताच राजा आला. धन्यवाद पुन्हा सगळ्या. आज हे दोन्ही कपल इथे आहेत, कळलं ना. शशांक माझ्या पहिल्या इलेक्शनपासून इथे काम करतोय, कळलं ना. लोक असं म्हणायचे की शशांक, तर तो शब्द नाही वापरणार, पण शशांक नागोडेकर वहिनीचं सगळं काम करतो. पण माझ्यासाठी तो लकी आहे. माझा जेव्हा जेव्हा फॉर्म भरतो ना तेव्हा मी प्रचंड मताने निवडून येते, म्हणजे मला हे गल्ली लकी आहे. सगळ्यांनी खूप छान भाषणं केली. सगळ्यांनी आपापल्या आठवणी, गुडेकर वहिनींनी, निखिलने काय काय आपल्यासाठी केलं आहे ते सगळं सांगितलं. आज राजमित्र मंडळाची जी पूजा आहे, ज्या उत्साहाने इथे सगळी मंडळी आहेत उभी, त्याच्या पाठीशी निखिल दादा तुमचा आहे उभा आणि तो असंच कायम उभा राहणार आहे असं त्याने तुम्हाला ग्वाही दिलेली आहे. आणि आम्ही पण सगळे, म्हणजे मी काय किंवा चौकीदार काय, आम्ही नेहमीच तुम्हा सगळ्यांना सहकार्य करू. जास्त वेळ काही बोलत नाही, कारण आपल्याला भजन ऐकायचं आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. मी अनूप ढगे, चारकोपच्या राजाचा स्वागत करायचं आहे. आणि मला आम्ही पूजा चालू केली होती त्यावेळी पण आशीर्वाद काकीचाच होता. आणि त्याच्यानंतर आमच्यामध्ये काही थोडासा प्रॉब्लेम आला आणि मग पूजा 9 वर्ष बंद होती. 2024ला आम्ही RPL चालू केलं. RPLला दादाचा हात वेगळंच असतं. तर निखिलने RPL आमची एवढी जोरदार करून दिली की सगळी पोरं एकत्र झाली आणि मग ठरवलं की आपण पूजा करायची. आणि माझी इच्छा कधीपासून होती. मग पूजेसाठी आम्ही सगळेजण पैसे काढून इथे छोटी पूजा घालणार होतो, पण काकीचा आशीर्वाद डोक्यात आल्यावर कधी छोटं काय होत नाही. फक्त तिला एकदा जाऊन भेटलो फक्त दादाला, आणि दादाने पूजा म्हणजे महोत्सव करून टाकलाय. आणि खरं म्हणजे काकी तू दरवर्षी आमच्या बागेशीच जातेस आणि तुझा आशीर्वाद आमच्या राजमित्र मंडळाची सदैव राहू दे. मी राजमित्र मंडळाचा एक छोटा कार्यकर्ता, राजमित्र मंडळातर्फे तुझा स्वतःचा आभार आहे. भरपूर मेहनत घेतली. या पुढील सत्कारासाठी मी सौ मनीषा लाड आणि दोन शब्द बोल. या सदस्यांना मी विनंती करतो की त्यांनी इथे यावं. आपला एक छायाचित्र घेतलं जाईल वहिनींच्या बरोबर. संपूर्ण या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे यावं. कार्यक्रम संपला नाहीये, त्याच्यानंतर आणखी 2 भजनाचे इथे 2-3 गाणी होतील. अजून काही काळजी करायची नाही, वेळेचं बंधन थोडं कमी करतोय आम्ही त्याच्यामध्ये. आम्हाला पण काढायचं. आम्हाला सेपरेट पाहिजे. चारकोपच्या राजाचा